खून न बहाओ अमन की गंगा बहने दो, प्यार खूब लुटाओ यहाँ न दंगा रहने दो। लाल हरे रंगों को मत बांटो हमें, मेरे सिरतोर पर एक ही तिरंगा रहने दो, तिरंगा रहने दो। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वातंत्र्यता दिवस किंवा मग 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यामध्ये नेमका फरक काय। तर हे दोन्ही सण आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरे करतो। 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून आपण स्वातंत्र्यता दिवस किंवा मग 15 ऑगस्ट किंवा इंडिपेंडन्स डे म्हणून हा दिवस साजरा केला जातो। तर 26 जानेवारी हा राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। तर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून स्वतंत्रता दिवस साजरा होतो। तर भारतीय घटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली होती ती 26 जानेवारी या दिवशी अस्तित्वात आली म्हणून आपण प्रजासत्ताक दिन किंवा मग रिपब्लिक डे म्हणून साजरा केला जातो। तर इंडिपेंडन्स डे म्हणजेच 15 ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण केलं जातं। तर हे ध्वजारोहण पंतप्रधानाच्या हस्ते लाल किल्ल्यावरती केलं जातं। हे फक्त 15 ऑगस्ट याच दिवशी केलं जातं आणि 26 जानेवारी या दिवशी ध्वजारोहण केलं जातं पण ते दिल्लीतील राजपथावरती केलं जातं आणि 26 जानेवारी या दिवशी केलेलं ध्वजारोहण हे राष्ट्रपतीच्या हस्ते केलं जातं। कारण 15 ऑगस्ट 1947 दिवशी जेव्हा ध्वजारोहण झालं तेव्हा फक्त पंतप्रधान होते आणि 26 जानेवारी हा दिवस राष्ट्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यासाठी हा राष्ट्रपतीला बहुमान दिलेला आहे। 15 ऑगस्ट हा झेंडा वंदन किंवा मग फ्लॅग होस्टिंग म्हणून ओळखला जातो। तर ती 15 ऑगस्टची फ्लॅग होस्टिंग ही झेंड्याची दोरी खालून वरती जाते म्हणजे झेंडा खालून वरती नेला जातो आणि नंतर ध्वजारोहण केलं जातं, त्याला फ्लॅग होस्टिंग असं म्हटलं जातं। तर 26 जानेवारी या दिवशी जे झेंडा वंदन केलं जातं तर त्याचा झेंडा अगोदरच वरती बांधलेला असतो आणि तो फक्त खोलला जातो। तर अशा पद्धतीचं जे झेंडा वंदन आहे त्याला फ्लॅग अनफर्लिंग असं म्हटलं जातं आणि ते 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिना दिवशी केलं जातं। तर 15 ऑगस्ट या दिवशी अनेक भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात। तर 26 जानेवारीला बाहेरील देशातील जे राष्ट्रप्रमुख आहेत त्यांना आमंत्रण दिलं जातं। तर 15 ऑगस्ट या दिवशी आमंत्रण दिलेलं नसतं। 15 ऑगस्ट या दिवशी आपल्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अनेक परेड सुद्धा ठेवलेले असतात। तर 26 जानेवारी या दिवशी हे परेड नसतात, फक्त जे भारतीय पारितोषिक आहेत ते 26 जानेवारी या दिवशी वितरित केले जातात। जे नॅशनलाइज पारितोषिक आहेत ते अनेक प्रकारचे पारितोषिक राष्ट्रपतीच्या हस्ते 26 जानेवारी या दिवशी वितरित केले जातात। तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहेत आणि यामधील नेमका फरक काय हा आपल्या सर्वांनाच माहिती असायलाच पाहिजे। तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यामधील फरकाची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।